काल परवाच दिल्लीमध्ये भूकंपाच्या हादरे बसणे सगळीकडे चर्चेचा विषय होता, परंतु यापेक्षा मोठे हादरे सध्या भारतीय अर्थव्यवस्थेला बसतायत. तुम्ही म्हणाल असं काय सांगतोय? होय, आपली वित्तीय तूट जवळपास 23 अब्ज डॉलर झालेली आहे. मग हे असतं काय याच्यामध्ये? जेव्हा एखाद्या देशाचं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ह्याच्यामधला जो गॅप असतो ना, त्याला बोललं जातं वित्तीय तूट. तुम्हाला माहिती आहे का, आपण जे पण एक्सपोर्ट करतो ना त्याच्यामध्ये 2.36% कमी झालेला आहे. मग आता इम्पोर्ट ह्याच्या कंपेअर करता 10.12% वाढ झालेली याच्यामध्ये. आणि नॉर्मली आता विचार करायला गेला ह्या दोघांमधला गॅप जवळपास 242.99 अब्ज डॉलर इतका भयानक आहे याच्यामुळे. आणि त्याच्यामुळेच आपली करन्सी वीक होतीये, मार्केटमध्ये मोठे करेक्शन्स पाहायला मिळतात, कारण या सगळ्या गोष्टी इकॉनॉमीशी कनेक्टेड असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, 2025 अर्थव्यवस्थेला असे छोटे मोठे धक्के देत राहील. तत्पूर्वी कुठली गोष्ट इन्व्हेस्ट करताना विचार करा आणि योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊनच पुढे जावा.